शिवसेना सोबत आल्याशिवाय अविश्वास प्रस्ताव शक्य नाही, तेव्हा सेनेनं काय ते ठरवावं अशा शब्दात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अविश्वास ठरवाबद्दल आपलं मत व्यक्त केलं। ते पुण्यात बोलत होते। तर भूमिका घेण्याऐवजी शिवसेनेची प्रतिक्रिया ही उत्स्फूर्त असते असं उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं। आगामी विधिमंडळ अधिवेशनात विरोधक सरकारविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आता अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे। खरं अविश्वास ठराव आणायला पुरेशी तेवढी संख्या लागते। शिवसेना आमच्या बरोबर आली तर शक्य आहे, आणि शिवसेना येणार असेल त्याने आधी विड्रॉ करावं, मग अविश्वास आणण्याचा काय प्रश्नच येत नाही। शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही। आपको पीडीपी के साथ महबूबा मुफ्ती के साथ जाने में कोई तकलीफ नहीं है। जिस महबूबा मुफ्ती ने अफजल गुरु को फ्रीडम फाइटर कहा, लेकिन कांग्रेस के साथ आप फालतू बयानबाजी अगर कर रहे हो तो साफ कहिए आप ये बयान क्या है, उसका मतलब क्या है। उशिरा का होईना शिवसेनेला मनसेचं म्हणणं पटल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं। मराठी अस्मितेसाठी सेनेला समर्थन द्यायचं की नाही याचा निर्णय आता राज ठाकरेच घेतील असंही बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं। मराठी इतकं आम्हीच बघायला पाहिजे असं नाही ना, इतरांनी पण विचार केला पाहिजे ना। ज्यावेळेला आम्ही जाऊन भेटलो होतो त्यावेळेला सतत आमच्यावर आरोप होत होते की मराठी मतांमध्ये फूट पाडतो, मराठी मतांपुढे फूट पाडतो। आता कोणी मराठी मतांमध्ये फूट पाडली? आता कोण जबाबदार आहे याचं उत्तर द्यायला म्हणावं। मग आता कोणी मराठी मतांमध्ये फूट पाडली? आता डोळे उघडले। पारदर्शकता हाच भाजपचा मुख्य अजेंडा आहे आणि पक्षातल्या प्रत्येकानं तो पाळलाच पाहिजे। त्यासाठी एक दोन लोक सोडून गेली तरी फरक पडत नाही, पण पारदर्शकता पाळणं गरजेचं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांचे कान टोचले। नगरसेवक झालो म्हणजे लॉटरी लागली असं अनेकांना वाटतं, मात्र सत्ता हे साध्य नसून केवळ साधन असल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला। मुंबईतल्या वसंत स्मृतीमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांशी संवाद साधला। एक व्यवस्था अशी तयार झाली आहे की ज्याच्यामध्ये नगरसेवक झालो म्हणजे लॉटरी लागली अशा प्रकारचा विचार करणारी मंडळी आहे। 227 सदस्य कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करतात। त्या 227 पैकी 82 तुम्ही आहात, म्हणजे केवढी मोठी जबाबदारी ही तुमच्यावर आली आहे। या जबाबदारीची जाणीव ठेवून या पुढचं मार्गक्रमण तुम्ही सर्वांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे।